आता आपल्या एकादशी असतात, दिवसभर चरा, पण एकादशी काय पदार्थ वाढीत एकादशीचे बापा बापा. माऊली, गेल्या वर्षी माझ्या परभणीला कीर्तन होतं एकादशीच. आमच्या गावातला पांड्या म्हणला मी येऊ का? मी चल पांडू. पांडू नेला महाराज एकादशीला आणि मला फराळाचं वाढ. पांडू म्हणला महाराज आपल्याला एकादश. मग पिठलं भाकर. मला शबास रे पांड्या. मला त्या मावशीने पिठलं भाकर वाढ. मला पांडू कर चालू. मला महाराज तुमचं येऊ द्या. ती मावशी म्हणजे भाकर भाकर. मला मावशी मला एकादश आहे ना. म्हणजे भगरीची आहेत. मला ठेवा 2. धिरड मला एकादश आहे ना. म्हणजे शाबदाण्यात मला ठेवा 3. पापड पाप मी एकादश. म्हणजे महाराज तुमच्या करता 22 पदार्थ एकादशीचे केलेत. आणि जसे 22 पदार्थ माझ्या ताटावाट्याने घम 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 वास सुटला. आणि मग आमच्या शेजारचा पांडू म्हणाला महाराज मी धरू का एकादश? मला हा आताच्या एकादशी. अहो एकादशी एवढ्या भानगडी बांधासराव. आमच्या गावात एक जण माऊली एकादश धरीन गेलं. त्याची बायको आली म्हणली महाराज येईल सांगा एकादशी धरायची. मला बेटा एकादशी धराव चांगलं राहते, पुण्य वाढते, असं सगळं एकादशी महत्व सांगितलं. त्याने धरले नाही एकादश. उद्या एकादशी म्हणलं 1.5 किलो शाबदाना अगोदर संध्याकाळीच भिजू घातला. अर्धा किलो भगर, 2 डझन केळं, सफरचंद 1 किलो, काजू बदाम, चक्कू, 1 लिटर दही आणलं आणि तांब्याभर ताक आणलं. इकून आलाय की शाबदाना खालाय, तिकून आलाय की शाबदाना खालाय. 6 वाजता रात्री त्याला ॲडमिटच करावं लागलं. 2 सलाई 900 रुपये गेले. त्याची बायको म्हणली महाराज पहिल्यांदा आमच्या मालकाला सांगा एकादशी मोडा. मला काय झालं? म्हणले ठसकलं तरी नाकातून शाबदाना निघाला. घ्या